मित्रांनो, आज परत आपल्याकडे भरपूर लांबून शेतकरी मित्र आपले इथं आलेले आहेत काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी आणि औषधी शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी. तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. तुमचं नाव आणि तुमचं कुठून आलं, तो गाव तुमचं सांगा आणि कसं तुम्हाला वाटलं औषधी शेतीबद्दल ते सांगा. माझं नाव व्यवसाय आहे. हा पाऊस औषधी वनस्पती पहिल्यापासून आवड आणि आपल्या जिल्ह्याला एक वनस्पती शेती जर शेतकऱ्यांनी केली तर वरदान करू शकते. तर माझ्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान एक म्हणजे सल्ला देऊ इच्छितो की बाबा एक तुम्ही एक नवीन काहीतरी करावं असं बोलतो. आता भरपूर आता आपल्या इकडे म्हणजे आता समजा धाराशिव जिल्हा आहे, आपल्या इकडे पारंपरिक शेती करतात. तर आता तुम्हाला काय वाटतं की बाबा आता औषधी शेतीकडे वळलं पाहिजे का नाही पाहिजे? हा 100% वळलं पाहिजे. पारंपरिक पद्धतीनं आपण शेती करत आलेलो आहे, पण त्यातून तेवढा नफा आपल्याला शेतकऱ्यांना भेटत नाहीये. आणि हे एक आपल्या सर्वांसाठी एक संधी आहे की आपण जर ह्यातून काहीतरी नवीन शिकू शकतो आणि ह्यातून याचे गुणधर्म पण खूप आहेत आणि शेतकऱ्यालाही फायद्याचे ठरू शकते. बरोबर. आता तुम्ही सगळी माहिती वगैरे घेतल्यात, कसं वाटलं तुम्हाला सगळी माहिती? एकदम छान वाटलं सर. एक नवीन काहीतरी शिकायला भेटतंय आणि काहीतरी नवीन करायला भेटतंय. खूप आनंद वाटतोय. ओके. आता किती किलो बियाणे तुम्ही इथून घेतल्यात? आता सर मी 1 एकरासाठी 5 किलो बियाणे घेतलेलं आहे. आता लागवडीविषयी मला तुम्ही माहिती खूप छान दिलेली आहे. आपण लागवड करतोय. ठीक आहे. तर मित्रांनो, आता हे शेतकरी आपल्यासोबत आता जोडलेले आहेत. तर फ्युचरमध्ये अपडेट सगळे तुमच्यापर्यंत मिळणार आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर आपल्या पेजला फॉलो करा आणि जर तुम्ही अजून पण औषधी शेतीचा विचार करताय तर लवकरात लवकर निर्णय घ्या आणि बियाणे ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.